शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये असताना आता माझ्या पाठीमागं हे दिसत आहे तुम्हाला गहू. तर याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सुरुवातीचं पाणी असतं म्हणजे आपण 18 ते 20 दिवसामध्ये त्या ठिकाणी पाणी देत असतो. तर त्या पाण्याच्या माध्यमातून आपण म्हणजे युरिया टाकला होता आणि एका एकरासाठी आपण 45 किलो युरिया घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपण झिंक घेतलं होतं. तर मित्रांनो, आपल्याला आता चांगल्याच प्रकारचा त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटत आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला आपलं जे गहू पीक होतं हे त्या ठिकाणी नॉर्मल पिवळं पडलं होतं आणि आपण त्यावेळेस युरिया आणि झिंक त्या ठिकाणी मिक्स करून या गव्हाला टाकलं होतं. तर आता याच्यामध्ये काळोखी पण आपल्याला चांगल्या प्रकारची आली आहेत आणि त्याच्यानंतर फुटवासुद्धा आपला त्या ठिकाणी चांगला काढला आहे. तर मित्रांनो, गहू पिकामध्ये भरपूर काही शेतकरी त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक करत असतात. म्हणजे आपण गहू पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना नेमकं कधी करायचं आणि कोणतं करायचं हेच आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी माहीत नसतं. तर मित्रांनो, सुरुवातीला ज्यावेळेस आपण गहू पिकामध्ये 18 ते 20 दिवसामध्ये आपण पहिलं पाणी देत असतो. तर त्या पहिल्या पाण्याच्या माध्यमातून आपल्याला युरिया एकरी 45 किलो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला झिंक सल्फेट त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तर आपण दाणेदार फॉर्ममधलं झिंकसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. प्लस ग्रॅन्युअल फॉर्ममधलं सुद्धा झिंक त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्याला 18 ते 20 दिवसामध्ये याचं मिक्स करून आपल्याला पहिल्या पाण्यासोबत हे फेकायचं आहेत. म्हणजे पाण्याच्या अगोदर हे फेकायचं आहेत. नंतर आपल्याला पहिलं पाणी त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर याच्यानं 18 ते 20 दिवसा म्हणजे जी स्टेज असते तर ती फुटवे काढायची जास्तीत जास्त स्टेज असते. म्हणजे सुरुवातीला आपलं गहू पीक म्हणजे मुकुटमूळ ह्या अवस्थेमध्ये असतो आणि 15 ते 25 दिवसामध्ये ही मुकुटमूळ त्या ठिकाणी प्रोसेस असते. म्हणजे फुटव्यांची त्या ठिकाणी प्रोसेस असते फुटवे काढायसाठी. तर त्यावेळेस जर का आपण युरियासोबत झिंक जर का दिलं तर आपल्याला फुटवेसुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटतात आणि आपल्या गहू पिकामध्ये एकसारखी समान वाढसुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण गहू पीक पाणी देतो, खत टाकून पाणी देतो ते त्यावेळेस नंतर आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. तर फवारणीमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जर का झिंकची कमतरता आपल्याला कमी भासली तर त्या ठिकाणी आपण फवारणीच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी झिंक देऊ शकतो. त्याच्यानंतर औषधी देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण एक कीटकनाशक आणि बुरशीनाशकसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये गहू पिकाला त्या ठिकाणी युरियासोबत झिंक देणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्याला फुटवा आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची सामान वाढ आणि आपला जो गहू पीक आहे हा काळोखीवर त्या ठिकाणी बघायला भेटेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांना देत असतो. जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.